राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट, ठाणे पालघरसह रायगडमध्ये बरसणार पावसाच्या सरी। अतिवृष्टीमध्ये बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता, पावसाचं मोजमाप करण्यासाठी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक। पावसाळ्यात रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग कोसळणार नाही, रेल्वे प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र। पश्चिम रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी रेल्वेवर ब्लॉक, मध्य रेल्वेवर सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान ब्लॉक। अतिधोकादायक इमारतींचं पाणी, वीज पुरवठा खंडित करा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश। घोडबंदर उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामाला 2 दिवसात सुरुवात, रात्रीच्या वेळेत कामं करण्यात येणार असली तरी कोंडीची शक्यता। 6 महिन्यांनंतरही गुणपत्रिकेची प्रतीक्षा कायम, मुंबई विद्यापीठाच्या एमकॉमच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवताना अडचणी। टेक ऑफ आणि लँडिंगचे नियम कटाक्षाने पाळा, विमानतळ प्राधिकरणाचा कडक पवित्रा। आषाढी वारीतील दिंड्यांना 20,000चं अनुदान, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, तर भाविकांना दर्शन रांगेत मिळणार लिंबू पाणी। देहू आळंदी मार्गावर 5 जादा बसेसची सुविधा, 26 जूनपासून बसेस धावणार, भाविकांची गैरसोय टळणार। आषाढीतील महाआरोग्य शिबिरासाठी 10 कोटींचा निधी, आरोग्य विभाग करणार खर्च। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात, 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या महोत्सवात 59 देशातील 314 लघुपट पाहता येणार। कल्याण डोंबिवलीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीवरती बंदी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानंतर निर्णय। जनआक्रोशाची दखल घेत स्मार्ट मीटर घरी न लावण्याचा निर्णय, लहान व्यावसायिकांना वगळलं, ऊर्जामंत्री फडणवीसांचा निर्णय। पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीला मुदतवाढ, 19 जूनपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी, तर 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी। यंदा पालकांच्या खिशाला झळ, शालेय साहित्याच्या किमतीत 20% वाढ।